नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या या दररोज सकाळी 6:30च्या वेळेस आपण जागर करत असतो मनातल्या उद्योजकीय विश्वाचा, आणि ह्या सगळ्या जागरातनं आपली भूमी, आपली कोकण भूमी कशा पद्धतीने आपण संपन्न करू शकतो या संदर्भात संवादाची आदान प्रदानता करत असतो. आज या संदर्भातच आपल्याकडे आणखीन एक उद्योग विश्वातलं, अर्थात कोकणच्या मातीतल्याच उद्योग विश्वातलं एक नाव आलंय, आणि ते म्हणजे मनीष वामन खवड. एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमची ओळख आहे. स्वागत. यशस्वी उद्योजक म्हणून तुमची विश्वातलं एक नाव आलंय, आणि ते म्हणजे मनीष वामन खवड. एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमची ओळख आहे. स्वागत. यशस्वी उद्योजक म्हणून तुमची एक सुंदर अशी ओळख आहे, आणि ही ओळख काही आजची नाही आहे, तर याला फार मोठा घराचा, कुटुंबाचा असलेला वरदहस्त, आणि या वरदहस्तातनं संघर्षाचा वेगवेगळा टप्पा आलेला आहे. सुरुवात कशी झाली, आजपर्यंत इथे येऊन कसे पोहोचलात? माझे वडील वामन विठोबा खवळे हे पोल्ट्री व्यवसाय हा जो कन्सेप्ट आला 1965-66च्या दरम्यानमध्ये, माझ्या जन्माच्याही अगोदर एक 3-4 वर्ष एक उद्योजक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती करण्यासाठी त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय तेव्हा चालू केला होता. दुर्दैवाने 71ला त्यामध्ये बऱ्यापैकी लॉस आला, पण त्यापासून खचून न जाता त्यांनी पुढे, तेव्हा माझ्या जन्मानंतर आम्ही संपूर्ण त्या ह्याच्यात खोपोलीमध्ये जेव्हा शिफ्ट झालो त्यापासून वडील फक्त आम्ही बहुतेक न्हावी, मोची असे एक ठराविक 2-4 उद्योग सोडले, तर वडिलांनी जवळजवळ, आई वडिलांनी दोघांनीही जवळजवळ सर्व उद्योग केलेले आहेत, पण कधीही खचले नाहीत. आणि उद्योग त्यांचाच तो वारसा घेऊन आज पुढे मी जेव्हा, आता मी सांगायला मला अभिमान किंवा दुर्दैव वाटत नाही की मी 10वी नापास त्यावेळेला झाल्यानंतर खचता न खाता स्वतः आयटीआय वेल्डरचा कोर्स केला, आणि त्यातून एक इंडस्ट्रीयल आमच्या ह्याच्यामध्ये डेव्हलप झाली होती. त्या इंडस्ट्रीयलमध्ये छोटी मोठी कामं करत करत आज एक इंडस्ट्रियलिस्टच्या यातून संपूर्ण सेटअप जो असतो इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा, तो संपूर्ण इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट सेटअपचा बिझनेस करतो. खरं तर दुर्दैव हा शब्द तुम्ही चुकीचा वापरलात मला असं वाटतं, कारण शैक्षणिक दृष्ट्या न शिकलेल्या माणसाने आयुष्य शिकायचं आणि स्वतःचा उद्योगधंदा उभारायचा, आणि शिकलेल्या माणसाने त्यात कामधंदे करायची, अशी ही सगळी आजची यंत्रणा आहे. कारण तुमच्याकडनं खरं कदाचित तुमच्यासारख्या माणसांचे धडे हे अभ्यासक्रमात लागतात, आणि त्यातून तरुण पिढी घडते. मला सांगा, हा सगळा प्रवास करत असताना, हे सगळं घडत असताना मग वेगवेगळे व्यवसाय आले, ते कशी सुरुवात होती? त्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आज मी, माझा 2 भाऊ, भावांची यातून आल्यानंतर माझी पत्नी, भावांच्या मिसेस, असं आमचं संपूर्ण कुटुंब, माझ्या मावस भावंडांचं संपूर्ण कुटुंब, माझ्या काकांकडचे सगळे कुटुंब, आम्ही उद्योगधंद्याच्या यातल्याच बेसिकमध्ये होतो. काम करताना नवनवीन संधी मिळत गेल्या, त्या संधीमध्ये चांगली चांगली माणसं सानिध्यात आली. एक म्हणजे शोध ही संधीची जननी असते, त्या पद्धतीने आम्ही शोधत गेलो, सापडत गेलं. बेसिक गोष्टी धरताना ज्या प्रायमरी गोष्टी लागतात बिझनेससाठी, त्या कुटुंबातूनच आईवडिलांकडून मिळाल्या होत्या, भावंडांकडून, मोठ्या भावंडांकडून मिळाल्या होत्या. त्यांच्याकडचं घेत घेत एकमेकांच्या सहकार्याने आम्ही करत गेलो, आणि ते करत असताना वेगवेगळ्या संधी जशा मिळत गेल्या. उदाहरणार्थ मी फॅब्रिकेशनचं काम करायचो फक्त. फॅब्रिकेशन नंतर आमचा एक वाद असायचा नेहमी सिव्हिलवाल्यांचा आणि फॅब्रिकेशनचा, की नटबोल्ट एक छोटा आयटम असतो त्याच्यामध्ये, पण त्याच्यावरून म्हटलं आपणच सिव्हिल का नाही करायचं, म्हणून सिव्हिलमध्ये उतरलो. सिव्हिलमध्ये उतरताना आज संपूर्ण दोन्ही भाऊ आम्ही सर्वजण करत असताना त्यामध्ये सिव्हिलमध्ये आज इंडस्ट्रीयलचं संपूर्ण सेटअप, आज तुम्ही कुठलीही इंडस्ट्रीज बनवायला सांगा, आम्ही त्या पद्धतीने इंडस्ट्रीज बनवतो संपूर्ण ह्याच्यामध्ये. इंडस्ट्रीचं सेटअप उभा करणं हे खरं तर अनेक उद्योगाच्या परिवारातनं पिढ्याच्या पिढ्या, इंजिनिअरिंगच्या पिढ्याच्या पिढ्या झालेल्या, ते शक्य नसतं, कारण हा विचारच करणं ही एक वेगळी मोठी बांधणी होती. सुरुवातीच्या काळात फार मोठं कसं आव्हान होतं, म्हणजे एका संघर्षात नाही जन्माला आलं, पण हा संघर्ष उद्योगाल म्हणून जन्माला येतो. नंतर आलेले कष्टप्रद प्रवास कसे होते, संघर्ष कसा होता, शिकण्यासारखं काय होतं? शिकण्यासारखं सर कसं आहे, नवीन नवीन संधी मिळत होत्या. ज्या ज्या इंडस्ट्रीयलच्या ह्याच्यात, प्रत्येक इंडस्ट्रीयलचं स्वतःचं एक स्ट्रक्चर वेगळं असतं. ते स्ट्रक्चर वेगळं करत असताना त्या वेळेला सापडलं, आम्हाला गायडन्स म्हणून मिळालेले आर्किटेक्ट्स, इंडस्ट्रीयलचे जे ओनर्स असतात त्यांच्याकडून मिळताना, भावंडांची साथ, हे करत असताना एक गोष्ट नेहमी शिकत गेलो की शिकण्याची उर्मी ठेवली. नाही हा शब्द कधीच ठेवला नाही. नाही या शब्दामध्ये कधीच विश्वास ठेवला नाही. हे जमेल, इतरांना जमतंय, मलाही जमेल. माझ्या भावंडांचंही तेच होतं की भाऊला जमतंय म्हणजे मला जमतंय, मग त्याबरोबर आपण पण करू. आम्ही ह्या सर्व ह्याच्यातूनच एक टीमवर्क जे म्हणतो आपण, जे घरातलं टीमवर्क असतं, त्या टीमवर्कमध्ये आम्ही काम करत गेलो, आणि ते काम होत गेलं. असं विशेष करण्यासारखं करण्यापेक्षा ते म्हणजे एक मुद्दा सांगायचा, मी तुमच्या भरपूर मुलाखती आज पाहिलेल्या आहेत, थोडासा त्यात बोलतो. त्यामध्ये तुमचा एक मी गोष्ट पाहिली की संधी आहे, तिचं सोनं कसं करायचं याचं जे मिळतं, त्याच पद्धतीने आम्हाला संधी मिळत गेल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळी माणसं सापडत गेली.
त्यांना एकमेकांना जारत धरत एक छोटासा गोप झाला होता. त्या ह्याच्यातून संधी करत गेलो आणि काम होत गेलं. नक्कीच. तुम्ही आता वेगवेगळ्या मुलाखती पाहिल्या, त्याच वाक्याचा संदर्भ करून मी तुम्हाला विचारतोय जी सर, की अशा असंख्य मुलाखतींमध्ये असंख्य माणसं भेटतात की त्यांच्या मागे आज ते यशस्वी झाल्यानंतर कुटुंब ठामपणे उभं राहत नसतं. किंबहुना कोकणी माणसाची प्रवृत्ती आहे की शिक, त्यानंतर अख्खं कुटुंब त्याच्या मागे फोर्स लावतं की तू जॉब करू नको, तू जा सरळ मुंबईला नोकरी कर. पण एक वेगळंच कुटुंब दिसलं मला कवळ्यांचं की अख्खं कुटुंब उद्योग व्यवसायात आहे. या अगोदर पार्श्वभूमी नसतानाही एखाद्या कुटुंबानं अशा पद्धतीचा सकारात्मक सपोर्ट देतो तेव्हा तो माणसाला जगण्याची आणि काम करण्याची वेगळी उर्मी येते. आज महाराष्ट्रातली अशी असंख्य मुलं आहेत की ज्यांचं कुटुंब ठामपणे उभं नाहीये. त्या मुलांना सल्ल्याची आज गरज नाहीये, अख्ख्या परिवाराला सल्ला म्हणून काय द्या. 100% सर, तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारलात. एक मानसिकता आपली असते ती पॉझिटिव्हली आज झालीय. मी त्याचं एक उदाहरण सांगेन की मी आता एक 15 दिवसापूर्वी सुवर्ण कोकणचा एक सेमिनार अटेंड केला. आम्हाला असं वाटलं होतं की नाही येणार लोक, एक थोडीशी निगेटिव्हिटी होती. पण तिथे ज्या वेळेला हॉल तुडुंब भरला गेला, सतीश परब साहेबांच्या संपूर्ण टीमनी जे कॅनव्हसिंग काय केलं होतं त्याच्यापेक्षा त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी जी मिळाली, त्याच्यातून एक गोष्ट नक्की झाली की मानसिकता बदलली. जी निगेटिव्हिटी पहिली होती ती आज राहिलेली नाही. आज लोकांना उद्योग करायचा आहे, पण उद्योग करताना जे घरातून तुम्ही मगाशी म्हटलं त्या पद्धतीचं पाठबळ आज ती चेंज होण्याच्या मार्गावरती आहे आणि आम्ही पॉझिटिव्हली बघतो. आणि माझं सुदैव चांगलं आहे की मला माझ्या घरातून ते संपूर्ण पाठबळ मिळालं, माझ्या सर्व मित्रमंडळींचं पाठबळ मिळालं आणि सगळे मार्गदर्शक त्या पद्धतीचे मिळाले. तुमचं नाव कन्स्ट्रक्शन क्षेत्राशी जोडलेलं आहे, इंडस्ट्रियल क्षेत्राशी. नेमके आज या घडीला आज मी तिला नेमके कुठले कुठले व्यवसाय सुरू आहेत? आपण सर्वसाधारण संपूर्णतः इंडस्ट्रीयल याच्यामध्येच काम करतो. इंडस्ट्रीयलचं जे सेटअप्स असतं, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटच्या यातून जेवढे म्हणून झिरो ग्राउंड पासून मग त्यांची जागा घेण्यापासून असो, लायसनिंगचं काम असो, इंडस्ट्रीयल माझं खोपोली इंडस्ट्रीयल, रायगड इंडस्ट्रीयल मधल्या याच्यामध्ये काम चालतं. त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीयलशी लागणारे जे रिलेटेड गोष्टी आहेत ते आपण सर्व डेव्हलप करतो तिथे. मग त्याची शेड बांधण्यापासून असो, लायसनिंग असो, जागा घेण्यापासूनचं काम असो, यापासूनचं संपूर्ण हे केलं जातं. थोडंसं एक उदाहरण सांगेन की जनरली सांगतात की जागा विकू नका. पण जागा विकू नका किंवा ज्या पडीक जागा आहेत किंवा ज्यातून इंडस्ट्री डेव्हलप होते त्यामध्ये आपण उद्योग कसा निर्माण करू आणि त्या उद्योगातून आपल्याबरोबरच्या सर्वांना घेऊन जसं काम करू हे जर पाहिलं तर जागा विकण्या आणि न विकण्या ह्याच्यामध्ये सुपीक जमीन विकू नका. सुपीक जमिनीचा पुढचा मुद्दा नंतर नक्की सांगेनच मी. पण ज्या जागा पडीक आहेत त्यातून उद्योगधंदा कसा निर्माण होईल आणि त्यासाठी जे लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं आपण काम करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं किंवा आजपर्यंत वाचलेल्या माहितीच्या आधारे मी अनेक उद्योजकांच्या कहाण्या ऐकल्या, अनेक गुंतवणूकदारांच्या कहाण्या ऐकल्या, खूप यशस्वी माणसांच्या गोष्टी मी ऐकल्यात. पण पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्योग उभारून देणारा माणूस मी आज पाहतोय. नेमकी ही संकल्पना कोणाची होती आणि सुचली तरी कशी की पूर्ण उद्योग एखादा माणूस आला आणि त्याला उद्योग उभारायचा आहे, त्या उद्योगासाठी तुम्ही पूर्णपणे शेवटपासून म्हणजे त्याने पहिला फक्त नारळ फोडायचा आणि शेवटचा परत एकदा नारळ फोडायला यायचा, तो म्हणजे उद्योग उभारणीला. हे नेमकं एक आव्हान आधी निदान सुचलं तरी कसं? परत सर असंच गोष्ट आहे की एक एक संधी सापडत गेल्या. प्रत्येकाला जेव्हा एखादा उद्योग करतो त्यावेळेला त्याला अनेक अडचणी असतात. मग त्या एक अडचणी आपण म्हटलं की एकाच व्यासपीठाखाली आणल्या, एकाच जर कंपनीच्या खाली आणल्या तर त्या सोप्या समोरच्याला पण उद्योग, कारण एक उद्योग उभा करणं म्हणजे एक छोटी शेड बनवणं किंवा असं नसतं. तर त्याला अनेक पैलू असतात. त्याला प्रोडक्शन बघायचं असतं, त्याच्या प्रोडक्शनचं त्याला त्याचं मार्केटिंग बघायचं असतं. तो उद्योजक जो असतो तो त्यांनी जर स्वतःच्याच कंस्ट्रक्शनमध्ये गुंतून राहिला तर बाकीचे फायनान्स उभा करणं किंवा मार्केटिंग करणं किंवा इतर मशिनरीचं जे शोधाशोध असते त्यातला टायमिंग त्या माणसाचा जातो. आणि आज सगळ्यात महत्वाचं झालंय ह्या धावत्या जगामध्ये तर सगळ्यात म्हणजे टाइम इज मनी. तुमच्याकडे नुसता पैसा असून चालत नाही, तर त्याच्यापेक्षाही महत्वाचा असतो तो टाइम. आणि टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आम्ही हे सर्व एका छत्राखाली आणलं. आणि त्याचं साहेब एकच मी सर गोष्ट सांगेन तुम्हाला की मला माझ्या आईवडिलांनी पण शिकवलं आणि माझ्या साहेबांनी पण राजसाहेबांनी पण शिकवलंय की माणसं जोडा. पैसे जोडण्यापेक्षा माणसं जोडा. माणसं जोडलीत, मला आज माझ्या सानिध्यात सापडलेली माणसं आहेत, माझ्या ह्या धंद्याशी रिलेटेड आहेत की ती लाख मोलाची आहेत. पैसा किती आहे हे महत्वाचं नाही आणि ती लाख मोलाची. आज माझा उद्योग नाहीये, हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्योग आहे. मी एक काम करतो तर माझ्या जो कलिग असेल तो वेगळा, भाऊ वेगळा काम करतो आणि सगळे मिळून जे एक टीमवर्क असतं ते टीमवर्कचं हे फळ आहे. आणि त्याच छत्राखाली हा संपूर्ण उद्योग एकाच सेटअपमध्ये बसवला जातो. एक यशस्वी उद्योजक होण्यापेक्षा एक यशस्वी माणूस म्हणून जर समाजात जगायचं असेल तर
पैसा नका, माणसं जोडा. कारण आलेला पैसा हा खर्च होतच राहतो, पण जोडलेला माणूस आपल्याबरोबर आपल्या सगळ्या समृद्धीत हा आणखीन जोडला जातो. ही माणसं जोडूया आणि या माणसं जोडताना हा समाज आणि पर्यायानं कोकण सुवर्ण कोकण बनवूया. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मनीष वामन खवळे यांच्याशी. मला सांगा की ज्या पद्धतीने तुम्ही मगाशी ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी जमिनीच्या संदर्भात खूप काही बोलता बोलता बोलून गेलात आणि ते थांबलं अर्धवट. जमिनी विकू नका, सुपीक जमिनी आणि जमिनी विकणे याच्यातला नेमकी तफावत आणि गल्लत काय होते? कसं आहे, मी एक साधं उदाहरण सांगेल. राजकीय प्रवासात असताना एक छोटीशी गोष्ट आहे की बारामती साईडला जर तुम्ही पाहिलं तर सरकारी जे तलाठी किंवा सरकारी अधिकारी आलं तर तिथले गावातली लोक त्यांचं स्वागत करतात. पण दुर्दैवाने आपल्या कोकणामध्ये सरकारी अधिकारी किंवा तलाठी जर गावात आला तर लोक त्याला मारायला जातात. ही मानसिकता साहेब ह्याच्यासाठी झाली नाही, ही मानसिकता जशी आहे ना, कारण जे नसेल तलाठी ते लिहिलं तलाठी, अशी जी मानसिकता झाली आहे मुळात या प्रवृत्तीतनं आली आहे. स्वतः आपल्या जमिनीबद्दल, आपल्या जागेबद्दल, म्हणजे जसं आपल्याला जमिनीचा पोत ठाऊक नसतो तसं सातबाऱ्यावरचं आपल्याला पडीक क्षेत्रही ठाऊक नसतं. हा प्रॉब्लेम असतो आणि त्यातनं हे सगळं बदलत जातं पुढे. त्याच्यामधलं मूळ कारण असं आहे की आपल्याकडे उद्योगधंदे ज्या पद्धतीने डेव्हलप व्हायला पाहिजे होते ते आधी झाले नाही. अनस्ता काही असेल त्यामध्ये मला आज जायचं नाहीये. मला उद्याच्या ह्याच्यामध्ये जे पडीक आणि सुपीक जमिनीचं आहे की कोकणामध्ये विपुल प्रमाणात सुपीक जमीन आहे आणि कोकण निसर्गाने एवढं सुंदर बनवलेलं आहे आणि जगाच्या पाठीवर तर मी सरळ सांगेन की खरंच नशिबानं आपण की आपण कोकणात जन्मलोय. करल तो उद्योग आणि करल ती गोष्ट तिथे सक्सेस होते. आज इकॉनॉमी जर पाहिली तर एक भाजीपाल्याचाच मगाशी म्हणजे तुमच्या काही यांच्यामधून येतं, एक भाजीपाला उद्योग असेल किंवा आमचं रायगडला एक भाताचं कोठार म्हटलं जायचं. पण आज दुर्दैव असं आहे की त्याच्याकडे जी लक्ष देण्यासाठी जे इंडस्ट्रीयलचं एक हे झालं होतं. म्हणून मगाशी जो म्हटलं मी, इंडस्ट्रीयल जमीन हा एक वेगळा पार्ट आहे. नापीक जमीन किंवा ओशाड जमीन आहे तिथपर्यंत, पण जी जमीन उपजात आहे, पिकाऊ आहे, त्या जमिनींवरती वेगवेगळ्या उद्योगधंदे. माझा पुढचा प्रोजेक्ट आम्ही त्याच ह्यांनी डेव्हलप करतोय की ज्यांना कोणाला शेतकरी म्हणून किंवा शेती म्हणून जर काही करायचं असेल तर आज इंडस्ट्रीयलसाठी जसं संपूर्ण सेटअप आम्ही डेव्हलप करतोय त्याच पद्धतीचं सेटअप आज आम्ही शेतीसाठी पण करतोय. तो हाच फरक आहे की नापीक जमीन ही पण एक वेगळी कन्सेप्ट आहे की मला शेतकरी व्हायचंय पण मला आज त्या ठिकाणी मी लक्ष नाही. तो हाच फरक आहे की नापीक जमीन ही पण एक वेगळी कन्सेप्ट आहे की मला शेतकरी व्हायचंय पण मला आज त्या ठिकाणी मी लक्ष नाही देऊ शकत. पण माझी प्रामाणिक तळमळ आहे की देशाच्या या सगळ्या कृषी उत्पन्नात माझा सहभाग हवा. अशा अनेक जसे गुंतवणूकदार आहेत, उद्योजक आहेत, मोठमोठ्या ग्रुप्स आहेत की ज्यांना कोकणात काहीतरी करायचंय, कृषी उत्पादन करायचंय, त्यांना रासायनिक इन्व्हेस्टमेंट नको आहे. तर अशा माणसांसाठी आणि अशा गुंतवणूकदारांसाठी मनीष वामन खवळे त्यांना काय मदत करतील? तर मगाशी म्हटलं त्याच पद्धतीने माणसं जोडा. चांगली माणसं, चांगला कन्सेप्ट असेल तर त्या माणसांच्या ह्याच्यातून तुम्ही एक टीमवर्क तयार होतं. आणि एकाने म्हटलं जग बदलावं तर जग बदलत नाही, पण सगळ्यांनी जर म्हटलं, आजूबाजूच्या आपल्या मित्रपरिवाराने आणि आपल्या ज्या एका विचाराच्या माणसांनी जर ठरवलं आणि एक विचार घेऊन जर आपण गेलो तर जग बदलता येतं. पण ते जग बदलताना प्रत्येकाने आपला हात हातभार लावला पाहिजे आणि एकाला ते शक्य होत नाही. दोन्ही बाजू असतात. कधी मुंबई पण सुटत नसते. चाकरमानी म्हणून जो आहे त्या पद्धतीचं मला आज डेव्हलप पण करायचंय. मग ह्याचा कुठेतरी सुवर्ण मध्य काढण्यासाठी आम्ही हा व्यासपीठ तयार करतोय की बाबा तुम्ही ज्या जागा घ्याल, ज्या जागांसाठी उत्पादित काय आहे, उत्पादन काय निघू शकतं आणि त्याचं पुढचं मार्केट काय, या सगळ्याचा स्टडी करून एक प्रोजेक्ट बनवला जातो आणि त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने मग शेतकरी म्हणून तुम्ही त्या लॉन्च केल्या जातात. आणि एक आपली पुरकार जमीन, कोकणातली जमीन असते. कोकणामध्ये ज्यांनी लहानपण काढलेलं आहे त्याला वाटत असतं की बाबा मला परत कोकणात जायचंय, पण माझी कुठेतरी डोंगरावर जमीन आहे किंवा काय होईल त्यामध्ये. अनेक उद्योग त्यामध्ये आज डोंगरावरच्या ह्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट झालेली आहे. आपण जर आम्ही आता जे मागचं सुवर्ण कोकणचं सेमिनार झालं त्यामध्ये एक साधं उदाहरण सांगतो की एका वक्त्याने सांगितलं की चिंचचं झाड की जे कुठेही उगतं. त्याच्या पुढे जाऊन एकाने सांगितलं की रक्तचंदन की ज्याची तस्करी होते. आणि रक्तचंदन जर केरळ साईडला चांगलं होतं तर ते माझ्या कोकणात पण नक्कीच 100% चांगलं होतं. म्हणजे अनेक उत्पादनं आहेत. अनेक उत्पादनाच्या ह्याच्यामध्ये जर लक्ष देऊन केलं आणि त्याच्यावरती मनापासून लोक सांगतायत म्हणून मी शेतीकडे वळणार आहे ह्याच्यापेक्षा मला स्वतःला शेतीकडे वळायचंय आणि मला पुढचं जे रिटायरमेंट आहे किंवा मला आता जो एक उद्योग चालू आहे त्यातून अजून एक उद्योग
कारण एक उद्योग हा काय मोठा ब्रीदवाक्य नाहीये किंवा भूषणावत नाहीये, पण अनेक उद्योग करणारे जे उद्योग पद्धतीचं गणित आहे त्या पद्धतीने जर मला शेती पण करायची आणि शेतीतून उद्योग निर्माण करायचा आहे तर माझं नक्कीच त्या गोष्टीसाठी स्वागत आहे प्रत्येकाचं. नक्कीच प्रत्येकाला नेमकं आयुष्यात काय करायचं ह्या गोष्टी ज्यावेळी क्लिअर असतात ना त्यावेळी त्याचे निकालही तेवढेच सुस्पष्ट असतात. किंबहुना ती गोष्ट होण्याच्या अगोदर आपण निकालाबद्दल प्रचंड विजयी असतो, कारण त्या गोष्टीचं छोटी छोटी केलेली मेहनत असतं, पेपर वर्क असतं आणि सगळ्यात जाऊन त्याचं केलेलं प्रेझेंटेशन असतं. या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत. एक छोटासा घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय मनीष वामन खवळे यांच्याशी. मला सांगा की आपल्या सगळ्या प्रवासात आपलं कुटुंब ठामपणे असायला हवं. तुमच्या पत्नी आहेत, तुमची मुलगी आहेत, म्हणजे गृहस्वामिनी आणि साक्षात स्वामिनी पण आहेत. या दोघांची तुमच्यात होत असलेली हातभार कशी आहे आणि त्यांच्या रूपानं पुन्हा एकदा नवा सुरू होत असणारा उद्योग, हॉटेलचे काही कन्सेप्ट आहेत, अॅग्रो टुरिझम आहेत, तो काय आहे नेमका? एक पहिली गोष्ट क्लिअर करतो की गव्हर्नमेंटने आत्ता काढलं की बाबा तेवढा हक्क द्यावा, पण माझ्याकडे एक गोष्ट सांगेन की आजही उद्योग माझ्या मिसेसच्याच नावावर आहे आणि मुलीच्या नावावर आहे. एक युनिट जे संपूर्ण आहे कंस्ट्रक्शनचं ते त्यांच्या नावावर आहे. आमचं वॉटर मिनरल वॉटरचं आहे ते माझ्या 2 नंबरच्या भावाच्या मिसेसच्या नावावरती आहे. 3 नंबरच्या भावाचा उद्योग ही त्याच्या मिसेसच्या नावावर आहे. आमचं संपूर्ण कुटुंबाचं जे मेन बिझनेस आहेत त्यांचे मेन मालक हे त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांची मुलं ही पुढच्या ह्यानी ही आहेत. त्यामुळे ह्या आतापर्यंतच्या वाटचाळीमध्ये जे म्हणतात ना पडद्यामागचा खरा आधार आणि सूत्रधार त्या माझ्या मिसेस आहेत. त्यामुळे त्यांचाही हातभार आहे आणि पुढचं दृष्टिकोनातून हे करण्यासाठी माझ्या मुलींनी आता हॉटेल मॅनेजमेंट आणि अॅग्रो टुरिझमच्या यांनी चालू केलेलं. आता ती हॉटेल मॅनेजमेंटला 2nd इयरला आहे. हो, पण हे विचारण्यामागचं कारण म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट सारखं क्षेत्र आणि कोकणात घेऊन त्याला प्रचंड स्कोप आहे, पण थोड्याशा आड वाटात आणि वेगळी काहीतरी कन्सेप्ट आहे अॅग्रो टुरिझम संदर्भात. या सगळ्याचा मिलाप कसा काय असणार? 100%. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या घरात मी नोकरी नाहीच करायची म्हटल्यानंतर नोकरी हा संदर्भच येत नाही. आताही तिचं हॉटेल मॅनेजमेंट हा नोकरीच्या संदर्भातला नाहीये. कुठलंही नॉलेज घेताना आपल्याला त्याचं बेसिक नॉलेज हवंय, त्याने तिने हॉटेल मॅनेजमेंट घेतलं आणि ते सोडून आता त्या इको टुरिझम मधल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत की म्हणजे सांगण्यासारख्या भरपूर आहेत. ते सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घ्या. त्याचा वॉटर गेम्स कसे आहेत किंवा नॅचरल गेम्स ज्या आपण विसरलोय, लगोरी असो, विटीदांडू असो, करवंद तोडण्याचा याच्यातून असो, बैलगाडी राईड्स असो, या सगळ्या गोष्टी ज्या विसरलोय बऱ्यापैकी. आज भरपूर वेळेला आपण मोबाईल्स आणि याचा रेफरन्स घेतो. एक सांगण्यासारखं उदाहरण की आजच्या मुलांना पिढीला फास्ट रिझल्टची गरज लागली. धंदा हा स्लो आहे, त्यातून स्टडी करा. स्टडी करण्यामध्ये तुम्ही उद्योग कसे करणार याच्यामध्ये आजपासूनच माझी मुलगी पण त्यात हे करते आणि तिलाही तोच पार्ट आम्ही सांगतो की बाबा आज सेटअप आहे, जीवनाचं टार्गेट ठरवा आणि टार्गेट ठरवताना कुठल्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये मला काय करायचंय. आयुष्यभर उद्योग करत बनण्यापेक्षा एक ठराविक काळामध्ये उद्योग करा, एक स्टेबल स्टेपला जा आणि मग परत आपला उद्योग उद्योगांमध्ये कसा मल्टिवेट आणि इतरांना आपल्याला त्याच्यापासून कसा सहभाग करता येईल त्याचं गणित मांडा. आणि आज तेच ती शिकण्याचा प्रयत्न करते माझ्याबरोबर. नक्कीच हे जे सगळं शिकणं असतं त्या शिकण्यातनं आपलं कुटुंब घडतं, आपले मित्रपरिवार घडतो आणि सगळ्यातनं चांगला समाज घडतो. सुवर्ण कोकण आणि सतीश परब या दोघांच्या माध्यमातून आज चांगले उद्योजक चांगल्या समाजासमोर आणून चांगली उद्योजकीय पिढी घडवली जाते. या दोघांच्याही या कन्सेप्टबद्दल, संकल्पनेबद्दल तुमची प्रामाणिक मतं काय आहेत? एका वाक्यात मी मगाशी सांगितलं त्याच पद्धतीने सांगेल. आमचे सन्माननीय राजसाहेब नेहमी सांगतात की बाबा माणसं जोडा ह्या संकल्पनेमध्ये ज्या वेळेला मी होतो आणि पहिल्यापासून या गोष्टींचं काम करत असताना एकमेकांबद्दल संवाद साधणं, या संवाद साधण्याच्या ह्याच्यामध्येच मला सतीश परबांशी माझी आणि त्यांची गाठ झाली आणि मला लक्षात आलं की माणसं शोधण्यापेक्षा हा माणसांचा खजिना असणारा कुबेरच आहे आणि ह्या कुबेराच्या ज्या माणसांची जोडण्याची जी संपत्ती त्याच्याकडे आहे त्याचा आज फायदा आम्हाला, मी स्वतः आणि माझ्याबरोबर मला जे आता अनेक उद्योग करायचे त्या टीमवर्कमध्ये करण्यासाठी त्यांचे जे आमच्या चर्चेच्या यातून मला त्यांच्याकडून जे मिळालं ते शब्दात नाही सांगता येणार. शब्दात सांगण्याच्या पलीकडचं आहे. त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे, कारण शेवटला कसं असतं, अनुभव सांगणं एक वेळ समोरच्याला खोटं वाटेल, पण ज्यावेळेला तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेता त्यावेळेला त्याची प्रचिती येते. आणि मी स्वतः त्याचा आता अनुभव घेतोय की सतीश परब साहेब आणि सुवर्ण कोकण यातून त्यांचं जे उद्दिष्ट आहे, आज आम्हालाही छोट्या ह्याच्यात आम्ही तेच उद्दिष्ट ठेवलं होतं, पण आज टीममध्ये आणि माणसांच्या ह्याच्यामध्ये जे उद्दिष्ट साध्य होतंय ते आज मला सुवर्ण कोकण ह्याच्यामध्ये दिसतंय.
अशी माणसं फार विरळी असतात, कारण त्यांच्याकडे मनांची आणि माणसांची श्रीमंती असतात. मित्र, आपली खूप काही चांगली कामं चाललेली असतात, तेव्हा काही जण भेटतात, प्रश्न विचारतात आणि सगळंच निनावी उत्तरासारखं होतं. पण काही माणसं अशी भेटतात की सुरळीत काहीच नसताना काहीतरी उत्तरं देतात आणि मग आपल्यालाच प्रश्न पडतात की हे मला प्रश्न का नाही पडलात, आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं आयुष्य समृद्ध होतं. अशाच पैकी एक नाव म्हणजे मनीष वामन कवळे. त्याने आपला सगळा आयुष्यपट मांडला, आपल्या कुटुंबाची ताकद सांगितली, स्वतःची जगण्यावरची सिद्धता सांगितली आणि या सिद्धतेबरोबरच आपल्या समोर नवीन उद्योजकाचे एक प्रमेय मांडून गेलेत. मनीष खवळे, या ठिकाणी तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन दिलं. जगण्याचा एक एक क्षण किती समृद्ध होता त्याची जाणीव करून दिली. खूप खूप आभार. धन्यवाद सर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.